तालुक्यातील असणारं शहापूर गाव तथा शहापूर गाव तथा पंचक्रोशी यांच्या तन मन धनाच्या सहकार्यातून जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या गावातून ताहराबादला गेली 12 वर्षापासून दिंडी जाते आणि या गावचं वर्ष किती आहे सप्ताहाचं 43 वर्ष आपल्या गावातील सप्ताहाला या शहापूर गावातील सप्ताहाला 43 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हनुमंतरायांचा वर्धापन दिन सोहळा आणि त्यात दुग्ध शर्करा योग जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य की जगद्गुरु तुकोबारायांना सदेह वैकुंठ गमन साधून 375 वर्ष पूर्ण झाले आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या गेली 43 वर्षापासून जी साधना झाली किंबहुना 12 वर्षापासून आपण ताहराबाद या ठिकाणी जाऊन महिपती महाराजांच्या दरबारामध्ये आपली हजेरी लावतो, भक्ती करतो, साधना करतो, पायी वारी करतो, त्याचं फळ म्हणजे 12 वर्षाची पायी वारीची साधना असेल आणि गेली 43 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम महोत्सव आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांवरती तुकोबारायाची कृपा झाली आणि साक्षात जगद्गुरु तुकोबाराया म्हणजेच पादुकाच्या रूपामध्ये आपल्या या गावामध्ये आलेले आहेत। तसेच या ठिकाणी 7 दिवस ज्यांची उपस्थिती आहे तुकोबारायांचे वंशज हरिभक्तीपरायण शिवचैतन्य महाराज मोरे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा सुवर्ण योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला। एक वारकरी संप्रदायातील त्यांचं भाग्य उदयाला आलं। भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय कारण वा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक आदर्श असणारा दिवस की त्यांनी जगाला सांगावं माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। तुकोबारांनी सर्वांना सांगावं बाबांनो माझ्या जीवनात खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदयाला आलं, पुण्य फलद्रूप झालं आणि माझ्या जीवनात सद्गुरु भेटले। कोण? सद्गुरु। एखाद्या वेळेला माणसाला साधना करून देव मिळवणं शक्य आहे। कोण? देव मिळवणं शक्य आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी 3 साधना सांगितल्या। तुकोबाराय म्हणतात यदा कदाचित एखाद्या वेळेला जर तुम्ही तप केलं तर त्या तपानं तुम्हाला देव भेटेल। कोण भेटेल? देव भेटेल। यदा कदाचित तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तुम्ही दान केलं तर त्या दानातून तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। एखाद्या वेळेला देवाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही तप नाही, दान नाही, नुसतं व्रत जरी केलं तर त्या व्रतानं तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। पण जीवनामध्ये जर साधू प्राप्त व्हावा, सद्गुरूची कृपा व्हावी, असं जर आपलं जीवन आदर्श करायचं असेल, असा जर आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यायचा असेल, म्हणजे सद्गुरूची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात तपानं साधू भेटत नाही, दानानं साधू भेटत नाही, व्रतानं साधू भेटत नाही। मग साधू कशानं भेटतो तर तो भाग्यानं भेटतो। तपे दाने व्रते गोविंदू पै भेटे साधून भेटे भाग्यवीन। साधू त्या ठिकाणी भाग्याशिवाय भेटू शकत नाही। भागवतकार वर्णन करतात भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगंच लभते पुरुषो यदा वै। म्हणजे भाग्य जर आपलं अनुकूल असेल तर अशाच वेळेला संत भेटतात। थोडासा विस्तार या प्रमाणाचा करून जाईल। तप केल्यानं देव प्राप्त झाला। कुणाला झाला सांगता येईल का? ध्रुव बाळाला, उपमन्यूला तपानं देव प्राप्त झाला, दानानं देव प्राप्त होतो,
बळीराजानं काय केलं? दान केलं, देव प्राप्त झाला. दानानं देव प्राप्त होतो. जर व्रत केलं तर व्रतानंही देव प्राप्त होतो. अगदी प्रसिद्ध अभंग आहे. नाथ महाराजांनी 3 उदाहरणं दिली. किती? 3. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. म्हणजे देव त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो व्रतानं, पण साधू भेटत नाही. मग आमच्या जीवनात साधूची भेट झाली पाहिजे. जशी तुकोबारांच्या जीवनात साधूची भेट झाली ती आपल्याला पाहिजे आहे. मग आपल्या जीवनात जर साधू प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर एक आपलं पुण्य फलद्रूप झालं पाहिजे. पंचदशीकार वर्णन करतात. सत्कर्म परिपाका ते करुणा निधिनो धृताः, प्राप्य तीर तरुच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. विद्यारण्य स्वामी म्हणतात सत्कर्म परिपाकाते. थोडंसं कठीण चाललं का? संस्कृत कठीणच असतं. आमच्या संस्थेत विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना 9वा श्लोक आहे. कोणता? 15व्या अध्यायातील. श्रोत्रम चक्षुष स्पर्शनंच. मग तो पाठीमागं माझ्या म्हणायचा. काय म्हणायचा ऐका बरं का. तो जरा ढ होता, म्हणजे वाचन कमी होतं, उच्चार स्पष्ट होत नव्हता. तो पाठीमागं म्हणायचा श्रोत्रम चक्षुष स्पर्शंच. मग त्याला म्हटलं बा तुझ्यासारखा श्लोक आपण तयार करू. मोसंबीम नारंगीम तथा. म्हणजे असं संस्कृत अवघड असतं. कठीण विषय असला की माणसाला जरा जड जातं. पण थोडंसं बारकाईनं आहे का. मग सत्कर्म परिपक्व झालं. सत्कर्म परिपाकात ते करुणा निधिनो धृताः. ज्यांच्या हृदयामध्ये दया आहे, करुणा आहे, असे असणारे दयाद्र अंतकरणाचे साधू त्याच्या जवळ येतात. सत्कर्म परिपाकात ते करुणा निधिनो धृताः. आणि त्याला त्या संसाराच्या दुःखाच्या वटवृक्षाखालून उचलतात आणि पहिलं तीराला ज्या ठिकाणी मोक्ष आहे, प्राप्य तीर तरुच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. म्हणजे या संसाराच्या दुःखातून त्याला उचलून घेतात अलगद आणि पहिलं तीराला जो मोक्ष आहे, जो आनंद आहे, तिथं नेऊन ठेवतात. मग असे साधू भेटण्यासाठी पहिलं सांगितलं पुण्य चांगलं असावं. किंबहुना तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराया म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. पाठीमागं म्हणा पावलो. संत चरण पावलो. फिटले माझे कोडे, आज 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 फिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. सहजासहजी संत भेटत नाहीत. पहिली गोष्ट पुण्याची सामग्री आपल्या पदरामध्ये असावी लागते. किंबहुना ज्ञानोबाराय म्हणतात आणि ऐशी कर्म साम्य दशा, होय जेथ विरेशा, तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा. आणि ऐशी कर्म साम्य दशा,
होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा. म्हणजे सद्गुरु चांगलं कर्म असेल, चांगलं पुण्य असेल, भाग्य अनुकूल असेल तर अशाच वेळेला संत प्राप्त होतात. आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराच्या जीवनामध्ये 8 पिढ्यांची असणारी पूर्व पुण्याई आपण ऐकलं ना. विश्वंभर बाबा असतील, विश्वंभर बाबांना 2 मुलं झाले, हरी आणि मुकुंदा. त्यापैकी हरीचा मुलगा विठोबा, विठोबाचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकराचे कान्होबा, कान्होबाचे बोलोबा आणि बोलोबांना 3 पुत्र झाले. किती? 3. मोठे सावजी, 2 नंबर जगद्गुरु तुकोबाराया आणि 3 कान्होबा महाराज. म्हणजे असा विस्तार आपण श्रवण केलेला आहे. पाठीमागची विश्वंभर बाबापासून अगदी भगवंताची सेवा त्यांच्या परंपरेमध्ये चालत आलेली होती. आणि तुकोबारांचं खऱ्या अर्थानं पुण्य उदयाला आलं. आणि एक दिवस सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती तुकोबाराय झोपलेले असताना स्वप्न दृष्टांत झाला. आणि स्वप्न दृष्टांत झाल्यानंतर काय झालं? तुकोबाराय म्हणतात त्या स्वप्नामध्ये माझे श्रीगुरु आले आणि श्रीगुरूंनी मला अनुग्रहित केलं. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. माझ्यावरती सद्गुरूंनी सत्यत्वानं अनुग्रह केला, परंतु मला त्यांची काही सेवा करता आली नाही. महाराज तुम्हाला सद्गुरूंची सेवा करता आली नाही, याचं कारण काय? तुकोबाराय म्हणतात जो अनुग्रह मला झाला तो कसा झाला माहितीये का? स्वप्नामध्ये झाला. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. तुकोबारायांना स्वप्नामध्ये अनुग्रह दिला आणि तुकोबाराय म्हणतात मी स्नानाला जाऊ लागलो. कुठे? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. मी गंगा स्नानाला जाऊ लागलो आणि गंगेच्या स्नानाला जात असताना मला खऱ्या अर्थानं सद्गुरूंनी स्वतःहून सापडविले. त्यांनी माझा शोध घेतला, माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी काय केलं? माझ्यावरती अनुग्रह दिला, अनुग्रहित केलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. आणि माझ्यावरती कृपा केली आणि मला सांगितलं आता सद्गुरूंना काहीतरी दिलं पाहिजे ना. आपल्यावरती जर सद्गुरूंनी कृपा केली, अनुग्रह दिला तर त्यांना काहीतरी प्रसाद दक्षिणा दिली पाहिजे. आणि सहज तुकोबारांनी विचारलं या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी आपल्याला काय देऊ? तेव्हा त्यांनी कशाची मागणी केली? भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. मला स्वप्नामध्ये माझे सद्गुरू म्हणाले जर तुला काही द्यायचंच असेल तर एक दे. काय? भोजना मागती तुप पाव शर. मग तूप म्हणजे जे म्हशीपासून गायीपासून तयार होतं ते तूप मागितलं का? नाही. मग तूप म्हणजे काय? तर तूप म्हणजे चित्त, अंतकरण, हृदय खऱ्या अर्थानं ते तुकोबारांना मागितलं. भोजना मागते तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. आणि असं म्हणून घाईघाईनं माझे श्री गुरु निघून गेले. आणि जात असताना त्यांनी आपली परंपरा सांगितली. कोणती? राघव चैतन्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य. सांगितले खूण मालिकेची, सांगितले खूण मालिकेची, सांगितले खूण मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, सांगितले नाम, आपुले सांगितले नाम, आपुले सांगितले नाम. राम कृष्ण हरी मंत्र दिला, राम कृष्ण हरी मंत्र दिला, राम कृष्ण हरी. राघव चैतन्य केशव चैतन्य. महाराज तुमचं नाव यामुळेच चैतन्य ठेवलंय. राघव चैतन्य, त्याच परंपरेचा अनुग्रह तुकोबारांना आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितले खूण मालिकेची. हरिपाठ म्हणत असताना व्यवस्थित म्हटला पाहिजे बरं का.
रामदास महाराज मनसुख आम्ही माऊलींच्या मुखातून ऐकलं. रामदास महाराज मनसुख म्हणायचे, आपण हरिपाठ पाहत म्हणत असताना तो पाहून म्हटला पाहिजे. कसा पाहून? का बरं? कारण आपल्याकडून कुठे आणि कधी कसा पाठभेद होईल सांगता येत नाही. हरिपाठ सुरू होतो, तिसरा अभंग आला, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. गेला पुढं कोणत्या अभंगात? जप तप कर्म. जप तप कर्म अभंग सुरू झाला, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी. आला 24व्या अभंगातून परत रिटर्न तिसऱ्या रिवर्स गाडी येते तिसऱ्या अभंगापर्यंत. बरं एवढंच नाही, त्या अभंगाचा अर्थही तसा त्या अंगाने कळायला पाहिजे. 2 माता मावल्या, आपलं माय लेकी, हरिपाठ सुरू. आणि हरिपाठ सुरू असताना रोजचा त्यांचा नित्यक्रम, हरिपाठ रोज घेतला पाहिजे. तुम्ही घेता का नाही? ज्या ज्या घेत असतील त्यांनी हात वरती करा. ज्या घेत नाहीत त्यांनी उद्यापासून आजपासूनच हरिपाठ सुरू करा. हरिपाठ केला पाहिजे महाराज. त्या दोघी मायले की हरिपाठ करू लागल्या. हरिपाठ सुरू झाला आणि शेजारची एक असणारी पाहुणे कोणीतरी सहज आली होती. आल्याबरोबर तिनं पाहिलं आपली जीवाभावाची मैत्रीण आहे, भेटून जावं. आली, हरिपाठ सुरू होता. हरिपाठ पूर्ण झाला तोपर्यंत ती थांबली. तिलाही हरिपाठ पाठ होता, आवडत होता, तिला आवड होती त्या हरिपाठाची. तीही रोज हरिपाठ करत होती. आणि मग ती म्हटली, खरंच माय तुम्ही दोघी मायले की रोज हरिपाठ घेता, म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी गाथ्यामध्ये तुमच्या दोघीचं वर्णन केलं. ती म्हटली, हो आमच्या दोघीचं वर्णन आणि हरिपाठामध्ये तुकोबारांनी केलं. कोणत्या अभंगात? तेव्हा ती म्हणू लागली, सांगितले खूण मायलेकीची. मायलेकीची नाही, मालिकेची हा शब्द आहे, मालिकेची. म्हणून हरिपाठ देखील आपण पाहून म्हटला पाहिजे. ही परंपरा तुकोबारांना सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खूण मालिकेची. त्यांचं नाव काय होतं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि कोणत्या दिवशी हा अनुग्रह माझ्या जीवनात झाला? तुकोबाराय म्हणतात, माघ महिना आहे, शुद्ध दशमी आहे आणि 7 वारापैकी गुरुवार नावाचा वार आहे. माघ शुद्ध दशमी पाहोणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सद्गुरूंनी माझा अंगीकार केला. सद्गुरूची प्राप्ती तुकोबारांच्या जीवनामध्ये झाली. आणि मग मात्र तुकोबारामध्ये अजून एक नव चैतन्य निर्माण झालं. आणि पाहता पाहता मग तुकोबारांची साधना वाढली. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी गोराडेश्वर डोंगर, या 3 डोंगरावरती तुकोबाराने जावं आणि भगवंताचं भजन करावं. भजन करत असताना काही असणारी संतांची वाङ्मये म्हणजे अभंग रचना, मग नाथ महाराजांची अभंग रचना असेल, भारुड असतील, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, त्यानंतर तुकोबाराची गाथा असेल, तेव्हा नव्हती. तुकोबाराची गाथा नंतर प्रगट होणार आहे. आणि मग शांती ब्रह्मनाथ महाराजांची गाथा असेल, ज्ञानोबारांची गाथा असेल, श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची गाथा असेल, या ग्रंथाचा आधार घ्यावा, याचं चिंतन करावं. तुकोबाराया म्हणतात, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे धरुणिया. संतांची उत्तर काही पाठ केली आणि तुकोबाराया कीर्तन करू लागले. कोण? तुकोबाराया. मग तुकोबाराया कीर्तन कधी करायचे? तुकोबाराने सांगितलं, मी प्रारंभी कीर्तन करू लागलो ते फक्त एकादशीला. प्रारंभी कीर्तन करी एकादशी, नभते अभ्यासी शेत काही. नभते अभ्यासी शेत का. आरंभी कीर्तन करी एकादशी, नभते अभ्यासी चित्त काही. नभते अभ्यासी चित्त काही. आरंभी कीर्तन
करी एकादशी नभते अभ्यासी चित्त काही. तुकोबारांनी म्हणावं माझं अभ्यासात चित्त नव्हतं. म्हणजे तुकोबारांनी म्हणावं हा तुकोबारांचा मोठेपणा. आणि आम्ही जर म्हटलो नवते अभ्यासी चित्त काही तर आमचा हा प्रामाणिकपणा ठरेला. म्हणून अभ्यास केला पाहिजे. तुकोबारा म्हणतात आरंभी कीर्तन करी एकादशी. सहज चातुर्मासामध्ये आम्ही परंपरेनं ऐकलं. एकाला सहज विचारलं, एकानं विचारलं कुणाला, आपले चंद्रशेखर महाराज देगलूरकर महाराजांना विचारलं, महाराज तुकोबारायांनी आरंभी कीर्तन करत असताना एकादशीला आणि 15 दिवसातून एकदाच का केलं. तर तेव्हा त्यांनी विनोदानं उत्तर दिलं. महाराज म्हणाले तुकोबाराया अगोदर 14 दिवस अभ्यास करायचे पण 15व्या दिवशी कीर्तन करायचे. म्हणजे 14 दिवस चिंतन करावं आणि 15व्या दिवशी एक कीर्तन करायचं. आता आमच्या तारकी रिकाम्या नाहीत. कसं होईल पहा मग. तुकोबारा म्हणतात आरंभी कीर्तन करी एकादशी. आणि मग अशा प्रकारे तुकोबारांचा जीवनक्रम सुरू झाला. आणि पाहता पाहता कीर्तन करत असताना कीर्तनामध्ये एवढे रंगून गेले की तुकोबाराची काया ब्रह्मरूप व्हायची. कशी ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. खरं तर हा कथाभाग बहुतेक उद्याच्या कथेमध्ये येईल पण सांगून जातो विषय आला म्हणून. तुकोबारांची काया ब्रह्मरूप झाली होती. कशी ब्रह्मरूप. कीर्तन करून तुकोबाराची काया ब्रह्मरूप होते. थोडंसं बारकाईनं ऐका. कीर्तन करून तुकोबारांची काया ब्रह्मरूप होते आणि तुमची आमची काया भ्रमरूप होते. म्हणजे आपल्या जीवनातला भ्रम कधीही जात नाही. एवढा फरक तुकोबाराच्या साधनेतला आणि आपल्या साधनेतला आहे. त्यांनी कीर्तन केलं की त्यांची काया ब्रह्मरूप व्हावी. म्हणजे परब्रह्म स्वरूप तुकोबाराय होतात. आणि आम्ही कीर्तन केलं किंबहुना कीर्तन ऐकलं तर आमची काया भ्रमात जाते. म्हणजे भ्रमरूप होते. ऐका, एक दिवसचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराया चिंचवड गावाकडे जात असताना सहज चिंतामणी नावाचे देव आणि चिंतामणी नावाच्या देवाबरोबर संवाद करत असताना तुकोबारायांना चिंतामणी देव विचारतात, तुकोबा तुम्ही आहात कोण? तुमचं खरं स्वरूप काय आहे? तुमचा नेमका परिचय काय? तुम्ही कोण आहात? आणि असं विचारल्याबरोबर तुकोबाराच्या मुखातून अभंग प्रमाण बाहेर पडलं. तुकोबाराय म्हणू लागतात, देवा मी कोण आहे, कसा आहे हे मी सांगू शकत नाही. जर तुम्हाला विचारायचं असेल तर त्या देवाला विचारा, तो देव सांगेल. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, मला विचारू नका. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, मी तुम्हाला जसा दिसत आहे तसा मी नाही. आणि विचारल्याबरोबर सांगा ना नेमकं तुमचं स्वरूप कसं आहे. आणि तुकोबाराने चिंतामणी देवाला आपली मांडी फाडून दाखवली तर त्या मांडीतून फक्त कापूस बाहेर आला. काय कापूस? म्हणजे तुकोबाराय परब्रह्म स्वरूप होते. म्हणून तर आपण आरतीमध्ये वर्णन करतो, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचितानंद मूर्ती, पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा.
सच्चिद आनंद असणारी मूर्ती म्हणजे तुकोबाराय आहेत असा तुकोबारायांचा अधिकार मोठा आहे. आणि मग तुकोबाराय कीर्तन करत असताना परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. आणि एक दिवस नामदेव महाराज आणि स्वतः भगवान परमात्मा नामदेवे केले स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे भोनिया सांगितले काम करावे कवित्व वावुगे निमित्त बोलू नये माप टाकी सडे धरिले विठ्ठले थापटोनी केले सावधान प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावे तुका. म्हणजे असा सर्व बोध स्वप्नामध्ये झाला आणि अभंग रचना करा असा स्वप्न दृष्टांत स्वतः भगवान परमात्म्यानं आणि नामदेव महाराजांनी केलेला आहे. कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं. आणि मग तुकोबाराय अभंग रचना करू लागले. अभंग रचना करत असताना तुकोबारांनी स्वतःच जीवनचरित्र अभंगाच्या माध्यमातून मांडावं. तुकोबारांची अवस्था कशी होती परमार्थामध्ये जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात वैभवाचे धनी तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी तिही त्रिभुवनावणी त्रिभुवनामध्ये आम्ही सर्वात श्रीमंत आहोत. नवे नवे तुका म्हणे राजे तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परी नाही कुणाचे उणे पुरे. म्हणजे त्रैलोक्याचे राजे तुकोबाराय आहेत असा परमार्थामध्ये मोठा अधिकार होता. पण एका बाजूला जर प्रपंचाची संसाराची जर परिस्थिती पाहिली तर तुकोबाराने त्या परिस्थितीचं वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके पाठीमाग म्हणा येता चोर धाके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके घर राखीती नांदनोक ऐसी सांगा नांदनोक ऐसी सांगा पुत्री घर राखीती नांदनोक ऐसी सांगा नांदनोक ऐसी सांगा. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. समोर पहा लक्ष द्या. कुत्री घर राखीती. तुकोबारायच्या घराचं रक्षण कुत्र्यांनी करावं. म्हणजे घरात काहीही नव्हतं. घर चंद्रमौळी म्हणजे घरात दिवसा सूर्य आला की सूर्याचा प्रकाश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. घरात यायचा. चंद्र जर आला तर चंद्र घरातूनच दिसायचा. अशी तुकोबारांची संसाराची परिस्थिती होती. आणि हा प्रकार त्या काळातील राजे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावरती गेला. ही वार्ता त्यांच्या कानावरती गेली. आणि मग राजांनी विचार केला जर एखादा धर्माचं कार्य करत असेल तर त्या धर्माला राज आश्रय आपण दिला पाहिजे. कारण राज आश्रयाशिवाय धर्म टिकू शकत नाही. म्हणून तर आज खऱ्या अर्थानं आपलं भाग्य उदयाला आलं. 500 वर्षापासून जी केस जिचा निकाल कोर्टामध्ये लागत नव्हता पण खऱ्या अर्थानं 500 वर्षानंतर निकाल लागला आणि त्याचा परिणाम त्याचं फलही आपल्याला पाहायला मिळालं. 22 जानेवारी याच दिवशी राम मंदिर त्या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार होऊन प्राण प्रतिष्ठा झाली. हे खऱ्या अर्थानं राजानं केलेलं चांगलं कार्य आहे. हो, मग राजा हुशार असला पाहिजे, चतुर असला पाहिजे, त्याला धर्म कळाला पाहिजे. आताचे काही काही असे आहेत ज्यांना धर्मच कळत नाही. तुकोबाराय वर्णन करतात माझ्या पदरचं नाही. धर्म तो न कळे काय झाके डोळे काय झाके डोळे
सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. किंवा अगोदरचं प्रमाण धर्म तोण कडे काय झाकिले डोळे जीव भ्रमले या कामे कैशी कळो येते वर्मे. हे जीवाचंच वर्णन आहे. जीवाला भ्रम झाला, धर्म कळत नाही. जीव भ्रमले या कामे, धर्म सांदीला पडलेला आहे. देवपूजा सांदीला पडली. खरं सांगा, आपण देवपूजा करत असताना आपलं मन लागतं का? नाही, लागत नाही. एक जण पूजा करत होता आणि पूजा करत असताना त्याचा पूजाचा क्रम आहे का? पूजा सुरू झाली, अगदी देवाला आंघोळी घातली. माझ्याकडे पहा तेव्हाच लक्षात येईल. गणगोळी उघडण्याचं काम सुरू आहे आणि गणगोळी उघडत असताना, गोपीचंदन उघडत असताना तो म्हणतोय पै पै, एक एक पै पै करून पैसा कमवला, मिळवला. काय म्हणतोय? पैसा मिळवला पै पै करून. गणगोळी उघडण्याचं काम पूर्ण झालं. गंध घेतला महाराज, थोडा थोडा देवाला लावला. कोणीतरी शेजारी बसलेला असावं आणि त्याला सांगतोय असा पै पै करून मी पैसा मिळवला. पण काय खऱ्या अर्थानं एखाद्या वेळेला आपण किती जरी मिळवलं तरीही आपल्या जे भाग्यात आहे त्या भाग्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही. झाला ना महाराज गंध लावून? कुठं? कपाळाला. कारण आता काही कमवण्याचे दिवस नाहीत. जोपर्यंत मनगटात बळ होतं तोपर्यंत कमवून घेतलं. आता मात्र शक्तिहीन झालो, आता काही ताकद राहिली नाही. झाला का? पुढं पाहता. आणि मग हा प्रपंच करत असताना कधी कधी अनेक वेळेला काही माणसांनी फसवलं, ठकवलं. काही माणसांना पैसे दिले पण विश्वासातले माणसं असून त्यांनी केसानं गळा कापला. कशानं? केसानं. एखाद्या वेळेला देवानं एखाद्याच्या पोटात पाठीत मारा. कुठं? पाठीत मारावं, पण पोटात मारू नये. आणि इथून पुढे जर असा एखादा आरदान भेटलाच तर कानाला खडा. म्हणजे अशी आपली पूजा आहे. कोणत्या शास्त्रातले मंत्र आहेत सांगा बरं? म्हणजे सर्व क्रम चाललाय आपल्या व्यवहारिक जीवनातला. त्यानं सर्व व्यवहाराचं जीवन त्या पूजेमध्ये वाचून पाहिलं. मग अशानं आपली पूजा सार्थ होऊ शकत नाही. देव धर्म सांदे पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. चला विषयाच्या गोंधळात गेलो आपण. राजे जाणते होते आणि राजांना विचार केला की जर धर्म एखादा करत असेल, धर्माच्या ठिकाणी जागृत असेल तर त्याला आपण राज आश्रय दिला पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचा अधिकार जाणून सेवकांच्या माध्यमातून नजराणा पाठवला. प्रकरण फार मोठं आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि सर्वांनी ऐकलेलं आहे म्हणून 2 मिनिटात धावतं सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि पाठवल्याबरोबर तो नजराणा घेऊन सेवक आले आणि सेवक नजराणा घेऊन आल्यानंतर त्यांनी तो नजराणा तुकोबारांच्या जवळ दिला आणि तुकोबारांनी पत्र लिहिलं. काय पत्र? काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, किंवा सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण धडे जैसे. तुकोबारांनी अजून एक प्रमाण लिहिलं त्याच्यामध्ये. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुकोबाराय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जो नजराणा दिलाय ना तो नजराणा आमच्या गाथेतील एका वचनाची बरोबरी करू शकत नाही. जीव देतास तरी वचनानये एका सरी. तुम्ही प्राण जरी दिला तर आमच्याकडे जे परमात्मा रूपी धन आहे, शब्द रूपी धन आहे, त्या धनाची बरोबरी हे तुमचं सामान्य धन करू शकत नाही. महाराज ते अभंग वाचले आणि त्या अभंगामध्ये गोड अभंग होता बरं का. छत्रपती शिवाजी महाराज ते पत्र पाहिलं, तिथपर्यंत गेलंही. कसं गेलं? वेळ कमी असल्यामुळं गेलं. राजांनी वाचलं, लक्षात आला अधिकार मोठा आहे. स्वतः आले छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबारांना भेटले, नमस्कार केला, पूजन केलं आणि मग तुकोबारांनी तिथं एका अभंगाचा अर्थ सांगितला. तुकोबारा म्हणतात राजे जर तुम्हाला असं वाटत असेल आम्ही चुकी व्हावं तर त्यासाठी तुम्ही 4च गोष्टी करायच्या. किती? 4च गोष्टी करायच्या. त्याच्यापेक्षा अधिक गोष्टी करायची गरज नाही.
आम्ही तेने सुखी. पहिली गोष्ट आहे का, जर आम्ही सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. जर आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर कंठी मिरवा तुळशी. दुसरी गोष्ट सांगतात, कंठामध्ये तुळशी माळ परिधान करा, आम्ही तेने सुखी. जर आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तिसरी गोष्ट, व्रत करा एकादशी. एकादशी व्रत करा, एकादशीचं व्रत करा असं म्हणतात. आणि चौथी गोष्ट सांगितली, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुम्ही हरीचे दास आहात असं स्वतःला म्हणून घ्या, म्हणवून घ्या. या 4 गोष्टी जरी तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या, या 4 गोष्टींचा अंगीकार केला, आम्ही तेने सुखी. या 4 गोष्टींनी आम्ही सुखी होऊ. म्हणजे पहिली गोष्ट, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही सुखी होऊ. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान करा, आम्ही सुखी होऊ. त्यानंतर एकादशीचं व्रत करा, आम्ही सुखी होऊ. आणि स्वतःला भगवंताचं दास म्हणून घ्या, त्यानं आम्ही सुखी होऊ. असा बोध छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराने दिला. आणि जीवनामध्ये परिवर्तन झालं, वैराग्य झालं. राजे घरी निघून गेले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. पण आता प्रजेमध्ये, राजकारभारामध्ये गडकोट किल्ले जे काही आपल्याला इतर असणाऱ्या मुघल सैन्य असेल यांनी जे घेतलेले होते ना, ते परत यावे ही आता भावना राहिली नाही. युद्ध करण्याची वृत्ती शांत झाली, मावळली. जिजाबाई मातेला, आता या जिजाबाई ना, या आऊसाहेब जिजाबाई, त्यांच्या लक्षात आलं की आपलं पोरग बिघडलं. पोरग आणि पोरगी बिघडलेली लवकरात लवकर आईला आणि बापाला कळत असते. आऊसाहेबांच्या लक्षात आलं की राजांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालेलं आहे, वैराग्य झालं हे लक्षात आलं. आणि परत तुकोबाराकडे त्यांना पाठवलं. आणि मग तुकोबाराने त्यांना वैराग्याचा उपदेश केला. तुकोबाराच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. आणि पाईक नावाचं प्रकरण गाथ्यामध्ये आहे, सर्व तुम्ही पाहून घ्या. त्या पाईक नावाच्या प्रकरणामध्ये वर्णन केलेलं आहे की आपण, आपलं कर्तव्य आहे या देशाची सुरक्षा करणं, प्रजेचं पुत्रवत पालन करणं, प्रजेला सुखी ठेवणं, हे राजाचं कर्तव्य असतं. उपदेश झाला महाराज, पण कीर्तनामध्ये एवढे रंगून गेले, एवढे रंगून गेले. कीर्तन करत असताना परकीयांना चाकणचा असणारा सुभेदार, त्याला ही वार्ता कळाली की लोह गावामध्ये कीर्तन सुरू आहे. आणि त्या ठिकाणी राजे छत्रपती कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. ही वार्ता त्याला कळाली आणि तो तिथपर्यंत लोह गावापर्यंत आला. परचक्र त्या ठिकाणी त्यांनी वेढा टाकला. आणि वेढा टाकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांना कळालं की खऱ्या अर्थानं आपल्यावरती, म्हणजेच राजे छत्रपती यांच्यावरती मोठं संकट आलेलं आहे. या संकटाचं निराकरण केलं पाहिजे. आणि त्यांनी देवाला प्रश्न केला. कुणाला? परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, कोठे हरिदासाच्या वासे, परचक्र कोठे हरिदासाच्या वासे. न देखी जे तद्देसे राहतिया, देसे राहतिया, न देखी तद्देसे राहतिया. परचक्र कोठे हरिदासांच्या वासे, न देखी जे तद्देशे राहतिया. उद्योग तो असे हागे आरंभला, रोकडे विठ्ठला परचक्र. तुकोबारा देवाला प्रश्न करता, देवा काय तुम्ही येथे नसालसे झाले? देवा तुम्ही इथं नाहीत का? आणि अशी विनंती भगवंताची केली. आणि भगवंत त्या ठिकाणी भगवंतानं लीला केली. काय लीला केली माहितीये काय का? सुभेदारानं सांगितलं, जाव शिवा को पकड के लाव, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणा. सर्वजण गेले महाराज, सैनिक. आणि गेल्याबरोबर मुघल सैन्य आलेलं आहे. आणि गेल्याबरोबर त्यांनी पाहिलं तर समोर त्या ठिकाणी कोण होतं? एकाला धरलं तर ते शिवाजी महाराज दिसले. सगळेच शिवाजी होते, शिवाजीचे रूप दिसले. आणि त्यांनी ज्याला पाहावं तेच शिवाजी दिसायचे नेमके. शिवाजी महाराज दुसरेच असायचे. उचललं, बाहेर घेऊन आले. बाहेर घेऊन आल्यानंतर तो दुसराच असायचा. रफिक तू कवा आया असं म्हटल्याबरोबर त्याला सोडावं. अरे मी शिवाजी नाही, परत जावं.
परत गेल्यानंतर तिथं शाहरुख होता, त्याला धरून आणावं, त्याला बाहेर आणलं की परत त्यानं म्हणावं मी शाहरुख आहे, परत जावं, आत गेला त्यानं म्हणावं मी अफजल आहे. मग अशी वेगळी वेगळी महाराज भगवंतानं रूप धारण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप माझ्या भगवान परमात्म्यानं घ्यावं एवढा मोठा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ऐका. आणि मग असं परचक्र भगवंतानं विचार केला, आता किती वेळ, कारण कथेमध्ये अडथळा येता कामा नये. तुकोबारायचं प्रमाण आहे, भजनी विक्षेप त्याची पै मरण न वजावा तो क्षण एक वाया. जर भजनामध्ये विक्षेप झाला तर त्यांना मरणप्राय दुःख होतं, मरणासन्न यातना होतात. तुमचं आमचं वेगळे, भजन करताना 4 वेळेस चहा झालाच पाहिजे, हे तुमचं आमचं भजन. पण त्यांच्या भजनात जर विक्षेप झाला तर त्यांना मरणासन्न यातना होत असतात. तुकोबाराने भगवंतानं विचार केला, आता यांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. आणि भगवंतानं एक रूप घेतलेलं आहे शिवाजी महाराजांचं. घोड्यावरती बसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये भगवान परमात्मा निघालेले आहेत. एका अरण्यामध्ये आले आणि ते अरण्य कांटवन होतं. कशाचं? काट्याचं वन होतं. त्या काट्याच्या वनातून हे सर्व असणारं मुघल सैन्य सर्वांना पळवलं आणि परिणाम त्या वनातून, वन कशाचं होतं? काट्याचं. नुसत्या साध्या बाबळी नव्हत्या, मग येड्या बाबळी होत्या. मग त्या येड्या बाबळीतून यांना पळवलं महाराज. काहीचा श्वेतांबर पितांबर झाला, जी कपडी होती ती सर्व फाटून गेली आणि जे अंगावरती वस्त्र होती ना ते आता दिगंबर झाले. कोण? दत्त दिगंबर यात्रा कंपनी. निघाले महाराज. अशा प्रकारे त्यांची अवकळा केली. भगवान परमात्मा कधीही आपल्या भक्तावरती संकट येऊ देत नाही, असा त्या ठिकाणी प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्यामुळे जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला आपलं रूप धारण करून या कीर्तनातून, हे कीर्तन, या कीर्तनामध्ये भंग होऊ नये आणि म्हणून देवानं रूप धारण केलं. आणि मग तिथून पुढच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. राजे पुन्हा त्या ठिकाणी आक्रमण करू लागले आणि अनेक किल्ले राजांनी आपल्या स्वाधीन केले. अशा प्रकारे नजराणा प्रकरण या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढं जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये लोह गावाला अनेक दिवस राहण्याचा योग आला. बरोबर ना महाराज? सर्वात जास्त कीर्तन कुठं असायची? लोहगावात. जशी गुरुवर्य माऊलींची कीर्तन नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेमाचं गाव, लाडकं गाव नाशिक जिल्ह्यामध्ये, हा सर्वच आलं नाशिक जिल्हा पूर्ण धरून घ्या. एका गावाचं घेतलं तर बाकीच्याला राग येईन. नाशिक जिल्ह्यामध्ये जसे गुरुवर्य माऊलीची कीर्तन असतात तशी तुकोबारांची सर्वात जास्त कीर्तन लोहगावला असायची. तुकोबारा एकदा गेले की महिना त्या गावातील लोकांनी ठेवावं आणि तिथं कीर्तनं चालायची. आणि पाहता पाहता एक दिवस एक ब्राह्मणी तिनं विचार केला की आपल्या घरी तुकोबारांनी यावं आणि कीर्तन करावं. महिपते महाराज वर्णन करतात, तेथ एक विधवा ब्राह्मणीन तुकोबासी विनवी कर जोडून, माझे घरी करोनी भोजन करावे कीर्तन ये ठाई. माझ्या घरी तुम्ही या आणि एक दिवस माझ्या घरी कीर्तन करा. असं म्हटल्याबरोबर त्या ब्राह्मणीला, म्हातारी ब्राह्मणीन होती, तिला तुकोबाराने उत्तर दिलं, आम्ही कीर्तनाला येऊ, कधी कीर्तन करायचं सांगा. आणि असं म्हणून ती ब्राह्मणीन म्हणाली, थोडीशी दक्षिणा, भोजनाची सुविधा व्हावी यासाठी मी 4 दिवस काहीतरी मोलमजुरी करते आणि 4 दिवसानंतर तुम्ही कीर्तनाला या. असं म्हणून त्या ब्राह्मणीनं तुकोबारांना आमंत्रण दिलं. 4 दिवस झाले, पावसाळ्याचे दिवस होते, सर्व त्या ठिकाणी साधन सामुग्री तयार झाली. आता तुकोबारांना बोलवायचंय, कीर्तन करायचं, भोजन समारंभ करायचा. पण अचानक ऐका, पाऊस, अवकाळी पाऊस ज्याला म्हणतात तो पाऊस सुरू झाला आणि त्या म्हाताऱ्या ब्राह्मणीची असणारं जे काही घर होतं ना, मातीचं होतं, ती भिंत अशी वाकली, जणू काही आता खाली पडते असं तिला वाटलं. आणि म्हणून ती तुकोबाराकडे गेली आणि म्हणाली, तुकोबाराया, मी तुम्हाला कीर्तनाचं आमंत्रण दिलं पण पाऊस अचानक आला आणि त्याचा परिणाम घर आता निश्चित पडेल, भिंत पडायला आली
आणि असं म्हटल्याबरोबर तुकोबाराय होते ते कोण? आता जर असं झालं, महाराज पाऊस झालाय, कीर्तन होऊ शकत नाही. महाराज म्हणतात बरं 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 दक्षिणा पाठवून द्या. पण तुकोबाराय होते. तुकोबाराने महाराज त्या ठिकाणी काय केलं, सांगितलं काही काळजी करू नको, आपलं कीर्तन आणि भोजन होईपर्यंत भिंत पडणार नाही. सर्व गावाला ती वार्ता कळाली. लोहगावातील लोकांना आश्चर्य पाहण्यासाठी आले. काय तुकोबारायचा पराक्रम आहे, काय तुकोबारायची भक्ती आहे, पाहू ती भिंत पडते का नाही. आणि म्हणून तिथं सर्व गाव त्या ठिकाणी जमा झालं. तुकोबाराने भजन केलं, भोजन झालं आणि तुकोबाराने त्या म्हाताऱ्या ब्राह्मणीला सांगितलं तू भोजन करून घे. तिनं भोजन केलं आणि भोजन करून तिला सांगितलं आता बाहेर ये. तिचं आयुष्य संपलं. कुणाचं? भिंतीचं. आणि ती भिंत खाली पडली. 4 दिवसापूर्वी जी भिंत पडणार होती ती भिंत तुकोबाराच्या साधनेनं, तुकोबाराच्या भक्तीच्या प्रभावानं भगवंतानं तशीच उभी करून ठेवली. म्हणजे इथं मला एक भाव सुचला. जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र आणि माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आठवतं का आपल्याला? गिरी गोवर्धन येणे उचलिला. तिथं भगवंतानं 7 दिवस गोवर्धन उचलून धरला. काय? गोवर्धन पर्वत. त्या देवाचं नाव जगद्गुरु आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. आणि इकडं माझे तुकोबाराया जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथोनिया असा अधिकार तुकोबारांचा आहे. तेही जगद्गुरु आणि हे देखील जगद्गुरु आहेत. आणि त्या जगद्गुरुनी तिथं ते असणार 7 दिवस गोवर्धन पर्वत उचलला. आणि इथे माझ्या तुकोबारांनी ती भिंत असणारी अलगद आपल्या भक्तीच्या सामर्थ्यानं ठेवली. असा अधिकार तुकोबारांचा होता. ब्राह्मणीला आनंद वाटला, नमस्कार केला. तुकोबारांची भक्ती असणारी कळाली. आणि पुढं काही दिवसानंतर तुकोबारांची कीर्ती वाढू लागली. कीर्ती वाढत असताना एक बीड परगाण्याचा असणारा ब्राह्मण तो आळंदीला आला. नाही अगोदर पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर देवानं सांगितलं इथलं कोर्ट बंद आहे. महाराज दुपारी झोपलो नाही मी, चिंतन केल्याशिवाय आठवू शकत नाही. बीड परगाण्याचा ब्राह्मण देशपांडे या नावाचा तो ब्राह्मण तो त्या ठिकाणी कुठं गेला? पंढरपूरला. त्यानं अनुष्ठान मांडलं. देव म्हटले तू इथून उठ आणि आळंदीला सुट, तुझं काम इथं होऊ शकत नाही. आणि तो महाराज त्या ठिकाणी अलंकापुरीला आला. मैपती महाराज वर्णन करतात. अनेक चरित्र वर्तन गहन ते सादर ऐका भाविक जण. बेड परगाण्याचा देश पांडिया ब्राह्मण पंढरी सधरणे बैसला. पहिला पंढरीला तो बसला आणि तिथून मग भगवंतानं सांगितलं इथं थांबू नको, तुझं काम पूर्ण होणार नाही. तो अलंकापुरीला आला आणि अलंकापुरीला आल्यानंतर त्यानं अनुष्ठान मांडलं आणि ज्ञानोबाराया प्रसन्न झाले. ज्ञानोबाराने सांगितलं बाबा जसं पंढरपूरचं कोर्ट बंद आहे तसं आळंदीचंही कोर्ट बंद आहे. तो म्हटला त्या पक्षात गेलो, त्यांनी हाकलपट्टी केली, इडी मागं लावली. तिकून इकडं आलो, इकडंही मात्र तीच इडी मागं लागली. नेमकं मग जायचं कुठं? असे किती पक्षांतर करायचे हे आताच चाललंय हा, ऐका. आणि मग तो ब्राह्मण म्हणू लागला तिथून इथपर्यंत आलो, ज्ञानोबारांची आराधना केली, अनुष्ठान केलं, ज्ञानोबाराय प्रसन्न झाले आणि ज्ञानोबारांनी देहूला पाठवलं. देहूला त्या ठिकाणी तो ब्राह्मण गेला आणि गेल्यानंतर तुकोबारांना सांगितलं मी पंढरपूरला अनुष्ठान केलं, तिथं देवानं मला स्वतः आळंदीला पाठवलं. आळंदीला अनुष्ठान केल्यानंतर मला ज्ञानोबारांनी सांगितलं की तुम्ही इथं थांबू नका, कुठं जा? देहूला. आणि म्हणून मी देहूला आलेलो आहे. काय म्हणणं आहे? काहीच नाही. मी श्रीमंत व्हावं आणि मला काव्य, उत्पत्ती, शास्त्र सर्व संस्कृत ग्रंथ कळावे, संस्कृताची वाणी, संस्कृताची भाषा मला कळावी. आणि असं म्हटल्याबरोबर तुकोबारांनी 13 अभंग लिहिले. किती? 11 अभंग लिहिले. 11 अभंग लिहिले आणि सांगितलं या अभंगाचं पठन कर, चिंतन कर, निश्चित तुला सर्व ज्ञान प्राप्त होईल, इच्छा पूर्ण होईल. आणि असं म्हणून त्यानं ते अभंग पाहिले.
अभंग कसे होते मराठी भाषेमध्ये, आणि जवळ एक श्रीफळ होतं. ते मोठं श्रीफळ त्या ब्राह्मणाला दिलं, पण दिल्यानंतर त्याला राग आला. तो म्हटला पंढरपूरच्या गटामध्ये नाही, आळंदीतही नाही, आणि देऊलाही प्रसाद मिळाला नाही. आता करावं काय? कोणत्याच पक्षाचं तिकीट मिळालं नाही. नाईलाज झाला आणि मग त्याला दुःख वाटलं. तो निघून गेला. पण तुकोबाराने विचार केला, अरे ज्ञानोबारांनी पाठवलं आणि आपल्या दारात आलेला अतिथी, मी सांगून गेलो ना सुरुवातीला, तो आज विणमुख जातोय, करावं काय? आणि मग त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि तुकोबाराय म्हणतात, तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली नवल परी. ऐका, थोडस मागं पुढं होईल. तुम्ही जो धरणेकरी पाठवला त्यानं काय केलं ऐका. देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग, महाफळ त्याग करोनी गेला. बोला महाफळ त्याग करोनी गेला, महाफळ त्याग करोनी गेला, महाफळ त्याग करोनी गेला, देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग, देवाचा प्रसाद एकादश अभंग. देवाचे उचित एकादशी अभंग महाफळ त्याग करुणी गेला. त्यानं त्या फळाचा त्याग केला. दुःख वाटलं आणि तुकोबाराय बसलेले होते. तेवढ्यात कोंडोबा नावाचा एक देहू गावातील असणारा व्यक्ती, निराक्षर म्हणजे ज्याला अक्षराची ओळख नाही, सही करा म्हटलं की तो म्हणतो आना शाही. मग असा असणारा तो कोंडोबा नावाचा, लोहकरे आणाव ना, कोंडोबा लोहकरेच का, कोंडोबा नावाचे ते ब्राह्मण, चला आठवत नाही आता एवढं. आणि मग कोंडोबा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर तुकोबारांनी बोलवलं, इकडे या. आवाज दिला आणि कोंडोबा जवळ आले. 11 अभंग कोंडोबाला दिले आणि दिल्यानंतर जे फळ होतं ना, फळ ते नुसतं श्रीफळ नव्हतं, त्याच्यात 1 लाख रुपयाचं धन होतं, मोहरा होत्या. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं, पुढं सांगतोय का. आणि मग ते धन दिलं कोंडोबाला आणि 11 अभंग दिले. त्या 11 अभंगाची फक्त 1 आवर्तन त्यानं केलं. परिणाम असा झाला की त्या 11 अभंगानं त्यांचं जीवन समूळ जीवन परिवर्तन झालं. संस्कृताची भाषा, संस्कृताचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि तेच असणारे कोंडोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कामाला लागले. म्हणजे परिणाम 11 अभंग म्हणजे तुकोबारायचे अभंग सामान्य नाहीत. तुकोबारायचे अभंग म्हणजे मंत्र आहेत, मंत्र. आपण बाळक्रीडा नावाचं प्रकरण या गाथ्यामध्ये आहे. तर या बाळक्रीडा नावाच्या प्रकरणाची शक्ती अशी सांगितली. गुरुवर्य वैराग्यमूर्ती वैकुंठवासी जयराम बाबा भोसले, बाबाकडं अनेक विद्यार्थी असायचे आणि त्यामध्ये कोणातरी एका मुलाला साप चावला. साप चावल्यानंतर सर्व मुलं घाबरली, हा मुलगा मरणार, आता जवळ दवाखाना नाही, औषध उपचार करता येणार नाही, सर्व घाबरले. आणि तेवढ्यात बाबांनी सर्वांना शांत केलं. हे खाली बसा, 2 लाईनी करा, गाथे आणा. आणि गाथे आणून बाळक्रीडा नावाचं प्रकरण काढलं. बरोबर ना हरदे महाराज, तुम्ही होते ना. प्रत्यक्षप्रमाणे मी नाही पाहिलं, पण आमचे आदरणीय
हार्दे महाराज, रोहिदास महाराज हार्दे यांनी स्वतः पाहिलेलं आहे. गाथा पारायण सुरू झालं आणि गाथा पारायण सुरू झाल्यानंतर कोणतं, फक्त बाळक्रीडा नावाचं प्रकरण 100 अभंग वाचले आणि विषबाधा नाहीशी झाली. एवढी शक्ती तुकोबाराच्या गाथेमध्ये आहे. म्हणून तर आपण रोज सकाळी 7 ते 12 गाथा पारायण करतोय. तर आपल्याला काही कामं नाहीत म्हणून गाथा पारायण करायचं तसं नाही. त्याच्या पाठीमागं काहीतरी कथा आहे. तेवढा अधिकार, तेवढं महत्व तुकोबारांच्या अभंगाचं आहे. त्याला पुढे काही भाग सांगता येईल आणि मग त्या मुलाची विषबाधा सर्व विष उतरलं. म्हणजे बालक्रीडेचा नुसता 100 अभंगाचा महिमा एवढा मोठा आहे. म्हणून तर त्या ग्रंथाला अभंग हे, त्या शब्दाला अभंग हे नाव तुकोबाराने दिलं. तुकोबारायांची अभंग गाथा. आणि मग काव्यज्ञान, शास्त्रज्ञान, संस्कृताचं ज्ञान कोंडोबाला प्राप्त झालं आणि ते छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये काम करू लागले. आणि इकडं जे धन होतं ना, धन श्रीफळ, त्या श्रीफळाचा इतिहास संत कवी महिपती महाराज सांगतात. ऐका. अहमदाबादेत सावकार त्याने न वसिला होता ज्ञानेश्वर, की 1,00,000 रुपयाचे जवाहीर समाधीवर वाहीन मी. त्यानं ज्ञानोबारांना नवस केला, जर माझा नवस पूर्ण झाला तर मी तुमच्या समाधीवर 1,00,000 रुपयाचे जवाहीर त्या ठिकाणी वाहणार. आणि असं म्हणून त्या ठिकाणी ते कसे दिले पहा. काय बुद्धी असेल त्या सावकाराची. त्या सावकारानं नारळ असताना ओलं ते नारळ फोडलं आणि फोडून त्याचा आतला गाभा मोकळा केला आणि त्याच्यामध्ये 1,00,000 रुपयाचे जवाहीर ठेवले, धन ठेवलं आणि 1,00,000 रुपयाचे जवाहीर ठेवल्यानंतर ते समाधीवरती अर्पण केलं. ब्राह्मणाला वाटलं काहीतरी पडलेलं आहे म्हणून साईतला ते नारळ ठेवून दिलं. आणि एक दिवस तुकोबाराय एकादशीला दर्शनासाठी आले, कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर काय द्यावं म्हणून स्वतः ज्ञानोबारायांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं की जे मोठं नारळ आहे ना, मोठं, ते तुकोबारांना देऊन टाक. त्याला वाटलं कोणतंही नारळाचे किती जरी मोठं असलं तर खोबळा मात्र एवढाच निघणार. मग त्यानं ते नारळ उचललं, तुकोबारांना दिलं आणि परिणाम तेच असणारे 1,00,000 रुपयाचे जवाहीर कोंडोबा महाराजांना प्राप्त झाले आणि संस्कृताचं ज्ञान प्राप्त झालं. हा तुकोबारांचा अधिकार आहे. अशा प्रकारे बीड परगाण्याहून आलेल्या त्या ब्राह्मणाची कथा वर्णन करून सांगितली. आणि पुढं लोह गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 1 महिना राहिले. किती महिने? 1 महिना. बहुत प्रयत्ने 1 मास राहाविले त्यांनी विष्णुदास. रात्रंदिवस कीर्तन घोष उबग कोणासन वाटे. महिपती महाराज वर्णन करतात, ऐसे बहुत प्रयत्न करून 1 महिना विष्णुदास म्हणजे तुकोबारांना तिथं ठेवलं. आणि काय करायचे तुकोबाराया? रात्रंदिवस कीर्तन घोष, रात्रीही कीर्तन आणि दिवसाही कीर्तन. पण पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, थोडंसं बारकाईने ऐका, कारण तुमच्याकडून पाहून मला सहज लक्षात येतंय. उबग कोणास न वाटे, कुणालाही कंटाळा वाटत नव्हता. असं त्या ठिकाणी कीर्तन तुकोबारांनी करावं. आणि मग पाहता पाहता तुकोबाराची अभंग रचना सुरू झाली. आणि तुकोबारांनी म्हणावं, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वाहावा भारमाता, एराने वाहावा भारमाता, एराने वाहावा भारमाता. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वाहावा भारमाता, एराने वाहावा भारमाता, एराने वाहावा भारमाता. तुकोबाराय अभंग रचना करू लागले. आणि ही वार्ता रामेश्वर नावाचे शास्त्री वाघोलीकर यांच्या कानावरती आली. आणि यांच्या कानावरती ही वार्ता आल्यानंतर संत कवी महिपती महाराज वर्णन करतात, एक रामेश्वर भट्ट ब्राह्मण
वाघोलीत असतसे जाण त्यासी चहू शास्त्रांचे अध्ययन राजमान्य असे तो. महिपती महाराज वर्णन करतात वाघोलीत राहणारे रामेश्वर नावाचे शास्त्री दशग्रंथी विद्वान ब्राह्मण चहू शास्त्राचे. बर का गजानन महाराज काय अर्थ करावा? चहू शास्त्राचे अध्ययन. 4 शास्त्र नाहीत, 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. चहू शब्दानं 4 वेद घ्यायचे आणि शास्त्रांचे या शब्दानं शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद हे 6 शास्त्र घ्यायचे. म्हणजे एवढं ज्ञान त्यांना होतं. आणि मग त्यांनी विचार केला, त्यांच्या कानावरती वार्ता आली की कोणीतरी व्यक्ती आहे तुकोबा म्हणून आणि ते मराठीत काव्यरचना करत आहेत. आणि आता मग तुकोबारांची गाथा निर्माण झालेली आहे. काही अर्धी गाथा निर्माण झाली, अर्धी बाकी आहे. आणि अशा वेळेला रामेश्वर शास्त्रींनी ती गाथा बुडविण्याचा आदेश तुकोबारांना दिलेला आहे. ही कथा उद्याच्या चरित्रामध्ये आपण श्रवण करणार आहोत. त्याचप्रमाणे अनगडशा नावाचा फकीर, त्यालाही तुकोबारांनी आपला महिमा दाखवून दिला. समोर लोह गावामध्ये एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणावरती 10,000 कर्ज झालेलं होतं. तुकोबारांनी त्याचं 10,000 कर्ज नाहीसं केलं. अशा अनेक कथा, गोड कथा आपल्याला उद्याच्या कथेमध्ये श्रवण करायच्या आहेत. आजची कथा याच ठिकाणी आपण पूर्णविराम देऊ. यथामती यथावकाश श्री गुरूंच्या कृपेनं, जोग महाराजांच्या आशीर्वादाने, बहुश्रुत सर्व अधिकारी, माता मावल्या, पुरुष मंडळी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जे काही या नारदांच्या गादीवरती आपल्याच सर्वांच्या कृपेनं, श्री गुरूंच्या कृपेनं सुचलं, स्फुरलं, तेच या गादीवरती सांगण्याचा प्रयत्न केला. करविले तैशी केली कटकट, वाकुडे की नीट देव जाणे, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत कवी महिपती महाराज की जय. तुकाराम 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 तुकार. आरती पेटवा. तुकाराम 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 आरती पेटवा. तुकाराम 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 तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती कायदा करवे आमा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाणदारी रे तैसे तो बाणे मंगळची रे. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकाराम तुकिता तोरणे टाळी टाळी धर्म तुका शिवारे मनोहे रामेश्वरी चरणे मस्तक ठेवले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा
आनंद पूजन भावे वाय म्हणे नामा विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय हेची व्हावी माझी आस जन्म पंढरीचा वार करी चुकोने हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी चुकोने हरी मागणे ते एक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई पाहे संतांच्या ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी